श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात। त्यातील एक विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्ट चतुर्थी असते। आपल्यातील अनेक गणेश भक्त संकष्ट चतुर्थीचा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात। त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात। संकष्टीच्या उपवासनेने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट दूर होतात। धर्मशास्त्रामध्ये अशा काही वस्तूबद्दल सांगितलं गेलं आहे की ज्या श्री गणेशाला संकष्ट चतुर्थीच्या वेळी जर अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि सर्व संकटांपासून आपली सुटकाही करतील। कोणत्या आहेत त्या वस्तू याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना 5 पैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही अर्पण करा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल। तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा, त्यातली पहिली वस्तू जी आहे ते आहे विड्याचं पान। गणपती बाप्पांना विड्याचे पान जे आहे ते अत्यंत प्रिय आहेत। त्यामुळे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला जर 11 किंवा 21 विड्याच्या पानांचा हार अर्पण केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल। तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही। गणपती बाप्पा सर्व तुमचे विघ्न जे आहेत ते दूर करतील। तर अशा प्रकारे तुम्ही घरून बनवून घेऊन जा किंवा मग तिथे तुम्हाला 11 किंवा 21 विड्याचा पानांचा हार घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे सुपारी। संकष्टीच्या दिवशी तुम्हाला 2 सुपाऱ्या गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे। हे सर्व काही उपाय आहेत ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचे आहे। सुपारी गणपती बाप्पांना प्रिय आहेत। याशिवाय आपण गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून सुपारी सुद्धा घेत असतो। जेव्हा केव्हा आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तर तेव्हा आपण विड्याच्या पानांवर ते सुपारी ठेवून ते आपण गणपती बाप्पांचं स्वरूप मानत असतो, त्याची आपण पूजा करत असतो। तर यासाठीच तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहे आणि ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे। यानंतर तिसरी वस्तू आहे जास्वंदाचं फूल। जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत। याशिवाय कनेरीचे फूलही गणपती बाप्पांना आवडते। त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाच्या फुलाबरोबर कनेरीचे फूलही तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी लाभेल। तर अशा प्रकारे तुम्हाला जास्वंदाचे फूल आणि कनेरीचे फूल जे आहे ते गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचे आहे। नंतर पुढची वस्तू आहे मोदक। गणपती बाप्पांना तांदळाच्या पिठाचे पांढरे उकडलेले मोदक म्हणजेच उकडीचे मोदक अत्यंत प्रिय आहेत। उकडीचे मोदक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला मोदक जे आहे ते अर्पण करायचे आहे। तुम्ही 11-21 मोदक गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला गणपती बाप्पांना हा एक नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे मोदक जे आहे ते जर तुम्ही गणपती बाप्पांना दाखवले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभेल। यानंतरची पुढची वस्तू आहे ते म्हणजे दुर्वा आणि रुईचे फुलं। जसे हनुमानाला रुईचे फुलं प्रिय आहेत त्याचप्रमाणे रुईच्या पानांचा हार, रुईची फुलं गणपती बाप्पांना देखील खूप प्रिय आहेत। संकष्ट चतुर्थीला रुईची फुलं श्री गणेशाला अर्पण करायची आहे। यासोबतच 21 दुर्वांचा जोड तुम्हाला देखील अर्पण करायचा आहे। आपण सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांची पूजा जी आहे ते दुर्वाशिवाय अपूर्ण मानली जाते। तर यासाठी आपल्याला 21 दुर्वांचा एक बंच करायचा आहे आणि तो गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे। तसेच तुम्ही रुईची फुलं किंवा पानं जे आहेत ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। तर ह्या काही 5 वस्तू आहेत ते अत्यंत प्रिय आहेत गणपती बाप्पांना। यामधनं तुम्ही एक जरी वस्तू गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।